शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत। शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे। असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे। त्याची आज रीतसर घोषणा करण्यात आली। वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली। युतीच्या घोषणेनंतर आगामी काळात या दोन्ही पक्षांची युती म्हणून वाटचाल कशी असेल यावर त्यांनी ओझरते भाष्य केले आहे। महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आहेत, म्हणजे जागा वाटप कसं होणार आहे आणि ही युती कशी दिसणार आहे? ही युती विजयी दिसणार आहे। अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे। लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच, मग जागा वाटप काय असेल कसं काय असेल तो प्रश्न आमचा आहेच, आम्ही तो विचार केल्याशिवाय का आम्ही एकत्र आलेलो नाही। पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाब झाल्याला आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे। राष्ट्रवादीविषयी प्रकाश आंबेडकर सांगायचे होते, परंतु काँग्रेसची जी महाराष्ट्र लिडरशिप आहे त्यांचं असं मत आहे की प्रकाश आंबेडकर यांना सोडलं गेल्याबाबत आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही आणि चर्चाही नाही। मग तुम्ही कसं म्हणतात की तेही आमच्यासोबत आहे? दिसेल ना आज उद्या मी जे काय बोलले ते खरं आहे का, ते जे काय बोलले ते खरं आहे ते दिसेल। अजितदादांनी सांगितलं आहे की जर का शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकत्र युती होत असेल तर या पुढचं जे काही जागा वाटप असेल ते शिवसेनेच्या म्हणजे महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष शिवसेना म्हणून त्यांच्या ज्या काही जागा असतील त्या जागांमधून वंचित बहुजन आघाडीला द्यावे, महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान असेल असं अजितदादांनी म्हटलं। नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार। शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे। आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा, हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं, जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना आम्ही एकमेकाला मदत केली। त्याच्यामध्ये सुद्धा नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला। नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती, काँग्रेसच्या उमेदवारांनी काय ते करू नये ते केलं। त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या शुभांगीताई पाटील सगळ्यांनी मिळून केलं। अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती, ती आम्ही काँग्रेसला सोडली, पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काही त्याला म्हटलं नाही। त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये। म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, हे असे सगळे प्रश्न तुम्ही विचारण्यापेक्षा माझं पुन्हा एकदा या सरकारला आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या। मग आमच्या युतीचा जागा वाटप काय झालेला आहे, कसं झालेलं आहे, चर्चा काय झालेली आहे ते तसं करण्यापेक्षा आम्ही लढून जिंकूनच टाकू ना। आपण म्हणालात की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी यावं यासाठी म्हणजे त्याची काही हरकत नाही, पण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे जे संबंध पाहतात ते संबंध सुधारावे यासाठी आपण व्यक्तिशः काही नक्कीच करणार ना। म्हणून मी तर असंच म्हणेन की त्यावेळेला आम्हाला गृहीत धरून राजकारण केलं गेलं होतं 1-2-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही। त्या वेळेला मला असं सांगण्यात आलं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, कधी पण दगा देतील, हे मी जाहीर भाषणात सांगितलेलं आहे। मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला। म्हणजे एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलादची सत्तेवरती येऊ बघते, ती दारून टाकण्याची आज गरज आहे। आणि त्याच्यासाठी गरिबांचा आणि सगळ्यांचा जो एक घरनिराश झालेला आहे तो दूर करण्याचा लावतो। माझा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे, आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हिंदुत्वाबद्दल सांगितलं नाही। आतापर्यंत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी किंवा प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा होता। उद्धव साहेबांनी जे हिंदुत्व सांगितलं सर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं, ते स्वीकार्य असेल का वंचित बहुजन आघाडीला? ते मी मागे त्या दिवशी म्हणालो होतो की प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व होतं आणि त्यांनी असं जे चाललेलं होतं
त्याच्यावरती चालण्याचा असणारा बाद शिवसेनेचा असल्यामुळे समाज सुधारण्याची गरज जी होती ती तुम्हाला असताना काही वेळेस कडवटपणाने घ्यावी लागते आणि ती प्रबोधनकारांनी घेतली. त्याच्यामुळे ती लाईन सुरुवात राहील असं मी अगोदरच आम्ही ठरवलं असल्यामुळे ती लाईन पुढे जाईल आणि हळूहळू आपल्याला दिसण्यात येईल की कशा पद्धतीने जायचं आहे. निगेटिव्ह राजकारण जे आहे हिंदुत्वाचं सध्या RSSचं आणि BJPचं द्वेषाचं जे आहे की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे याच्यापेक्षा समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, कुठच्या मुद्द्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नुकसान केलं. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला यावेळेस सहन करण्याच्या स्थितीत नाही असं दिसतं. त्यावेळेस एक सेकंद, त्यांनी उत्तर देण्याच्या आधी गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल, पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. असं वारंवार बोललं गेलं होतं. शिवसेनेचे काही युती होते की त्यांनी असे आरोप केले होते. मग आता पुन्हा एकदा शिवसेनेची युती भाजपच्या युती बरोबर झाली असं म्हणायचं का? जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगाफटका केल्यानंतर मग किती टीम ABCD काय करायचं, म्हणजे आमची A टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापायी मोडली. आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू नको, विरोधक नको आहे, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको. म्हणजे मग नेमकं साधायचं काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालण्याचं दिसतंय. आता जी काही एक न्याय व्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला, न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहेत. हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे. म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजेत. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली. मग जी काय आज काल असताना साक्षात्कार झालेलं आहे रिजिजूना की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का, त्या घटनेत बसतंय का. घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आपण रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावरती अतिक्रमण करणं हे कसलं द्योतक आहे. म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. मला असं विचारायचं की आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर कोण बोलतोय. अच्छा खाली, हा आम्हाला असं तळागाळातले प्रश्न पाहिजे. मला असं म्हणणं आठवले गट भाजपसोबत गेल्यानंतर आता कुठेतरी बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करण्यासाठी वोटिंग कमिशन्स एकत्र आणण्यासाठीची युती असं म्हणायचं. कोणाला प्रश्न आहे. प्रकाश मी यांना कोणाकडे गेलोच नव्हतो, मी आपले एकटंच लढत होतो. त्याच्यामुळे बॅलन्सिंग करण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्याच्यामुळे आता असताना जो आहे ही पॉलिटिकल युती, सोशल युती असं आपण असं संबोधलं तर अधिक चांगलं होईल. मैंने कहा ना उत्तर दिया उसको. राष्ट्रवादी और एनसीपी और कांग्रेस के साथ आपका कैसा आगे गठबंधन कैसा रहेगा, आपकी राजनीति उनके साथ कैसी रहेगी. देखिए सवाल जो आपने जो पूछा है वो लोकसभा के वक्त जो है कांग्रेस और एनसीपी दोनों का ये सवाल था कि हम लोग कह रहे थे कि हम उनके साथ आने के लिए तैयार है और हम लोग की मांग ये थी 12 लोकसभा की सीटें हैं कि जो एनसीपी और कांग्रेस 5 बार हारी हुई है, जो जीती नहीं. हम उनसे ये कह रहे थे कि भाई इन 12 सीटों में से आप हमसे शेयर कर लीजिए. कांग्रेस शेयर करने के लिए तैयार नहीं थी.
अब वजह क्या है मैं आज नहीं बताना चाह रहा हूं, लेकिन जब उनको पता चला कि MIM के साथ में हम लोग का जो समझौता था वो उनके लिए दिक्कतें खड़े कर रहा है, तो उन्होंने ही आरोप लगाया, कांग्रेस और एनसीपी ने आरोप लगाया कि हमको जो है वो बीजेपी ने खड़ा किया। सवाल यह है कि उनको जीतना था या हारना था। पिछले लोकसभा के इलेक्शन में हम लोग 65 लाख वोट लिए थे। अगर उसकी जोड़ अगर एनसीपी और कांग्रेस में हो जाती तो शायद मेरे ख्याल से 20-20 सीटें दोनों जीतते, ऐसी एक परिस्थिति है। सवाल यह है कि इसमें अगर कोई तथ्य होता तो लोग हमारे पीछे नहीं होते, लेकिन कांग्रेस की जो रणनीति थी, एनसीपी की जो रणनीति उस वक्त थी, अब मेरे ख्याल से उसके पीछे छोड़ना चाहिए। जो बातें हो गई उसको हम लोग ने भूलना चाहिए, नया रास्ता अपनाना चाहिए। और इसलिए मैं नया रास्ता अपनाने से कह रहा हूं कि जो डिक्टेटरशिप आ रही है, आज मैं लोगों से कह रहा हूं कि आज तक राजनीतिक पार्टी और राजनीतिक नेता ही आरोप कर रहे हैं कि डिक्टेटरशिप आ रही है। अब मैं लोगों को डिसाइड करने को कह रहा हूं कि बीबीसी की जो फिल्म है 2004 की बात है, 2 बार उसके बाद मोदी जी को प्राइम मिनिस्टर लोगों ने बना दिया। मतलब उस इंसिडेंट का लोगों पे कोई असर नहीं हुआ। ये परिस्थिति होने के बावजूद भी आज 2022 में बीबीसी कुछ दिखा रही है तो हम उसको टॉलरेट नहीं कर रहे, हम उसको सहने के लिए तैयार नहीं है। मैं आप लोगों से ये पूछ रहा हूं कि ये जो मानसिकता है कि हम किसी को सहन करने के लिए तैयार नहीं है, क्या ये निर्देश करती या नहीं करती है कि हम लोग डिक्टेटर की ओर बढ़ रहे हैं और एक नया डिक्टेटर इस देश में पैदा हो रहा है? इसका फैसला आम लोगों ने लेना चाहिए और आम लोगों ने अपनी राय बनाना चाहिए। ये अब हम लोग जो लोगों से कह रहे हैं, मैं उम्मीद करता हूं कि आम जनता जो है इस पर सोचेगी और अपने विचार रखेगी।